महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती अनंत बदर साहेब यांची कमिटी स्थापन केली, त्याचा अहवाल निर्माण केला, तो लोकांना पब्लिश केला नाही आणि त्याच्यावरती त्यांनी सूचना मागवलेल्या आहेत। मुळामध्ये ही बदल समिती जी आहे संविधानाची पायमल्ली करणारी आहे। कारण त्याचे जे काय आहेत गोष्टी ज्या आपल्याला प्रेस नोटमध्ये आम्ही काही मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहेत, माझं नाव प्रथमतः मी सांगतो, मी मिलिंद जावळे, राष्ट्रीय महासचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट। माझ्या डाव्या हाताला आहेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर, त्यांच्या पुढे आहेत ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय कैलासभाई पगारेजी, माझ्या मागे आहेत आमचे मुंबई संघटक सूर्यकांतजी पगारेजी, आणि आमच्या मागे जे आहेत उद्योग सेलचे सुभाषजी खैरनार हे यासोबत इथे आहेत। त्यासोबत सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे वकील प्रभाकरजी रणशूर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। महाराष्ट्र सरकारनं अनुसूचित जातींमध्ये या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे आणि हा मुळातच ही प्रक्रिया असंविधानिक आहे असा आमचा जाहीर आरोप आहे। संविधानाच्या कलम नंबर 338 नुसार ज्या प्रक्रियेमधून अनुसूचित जातीच्या प्रवर्गाबद्दलची जे काही कायदा करायचा असेल किंवा कायद्यामध्ये परिवर्तन किंवा दुरुस्ती करायची असेल तर ती एक प्रक्रिया 338 आर्टिकल नंबर 338 मध्ये संविधानामध्ये विस्तृतपणे दिलेली आहे। परंतु त्या 338ला पूर्णपणे फाटा देऊन, पूर्णपणे बाजूला ठेवून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं म्हणजे फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे। याचे जे काही दुष्परिणाम होणार आहेत याचा फायदा तर कुणालाच होणार नाही आहे, किंबहुना फायद्या तोट्याचा नंतर विचार करता येईल, पण संविधानाची प्रक्रिया म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल प्रोसिजर म्हणून जी काय आहे ती प्रोसिजर बाजूला ठेवून आपली मनमानी मुख्यमंत्री आणि हे सरकार करत आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो सुरुवातीलाच। कारण मुळात अनुसूचित जातीचं कलम नंबर 340 याच्यामध्ये रितसर सोय आहे अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी जे काही करायचं असेल त्यासाठी एक प्रोसिजर आहे। त्यानुसार केवळ आणि केवळ राष्ट्रपतीच याबाबतची अधिसूचना जारी करू शकतो। राष्ट्रपतीला मदत करण्यासाठी मागासवर्गीय केंद्रीय आयोग याचा सल्ला घ्यावा लागतो। त्याच्या सल्ल्यानं, त्याच्या रिकमेंडेशननुसार राष्ट्रपती आपल्या सहीनं अधिसूचना जारी करत असतो। पण ही पूर्ण प्रक्रिया बाजूला ठेवून मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार, फडणवीस आणि त्यांचं सरकार यांनी या पूर्ण संविधानिक प्रक्रियेची वासलात लावलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। परंतु उपवर्गीकरणाची प्रक्रिया ताबडतोब थांबवावी असं आम्ही जाहीर मागणी त्यांच्याकडे करत आहोत किंवा आम्ही त्यांना इशारा देत आहोत। हे जर केलं नाही तर मग आम्ही महाराष्ट्रभर, राज्यभर तीव्र आंदोलन छेडू असं त्यांना आम्ही इथे इशारा देत आहोत। मित्रो, या देशाच्या फंडामेंटल लॉ जो आहे, जो कॉन्स्टिट्यूशन्स आहे आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर जाऊन तुम्ही कुठलेही कृत्य करत असाल तर आम्ही त्याला संविधान बाह्य, संविधानद्रोही, संविधान विरोधी, देशद्रोही या प्रकारेच पाहणार आणि त्या प्रकारेच त्याच्याकडे पाहिलं जायला हवं असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि म्हणून मित्रो, त्या एकूणच फडणवीस महाराष्ट्र सरकार आणि ती जी काही प्रोसिजर आहे त्यांनी चुकीची प्रोसिजर केलेली आहे। की उपवर्गीकरणाचा जो काही अनुसूचित जमातीचा घाट घातलेला आहे तो असंविधानिक आहे
कारण महाराष्ट्रच काही कुठल्याही राज्याला कुठल्याही स्टेटला हा अधिकार नाही. हा अधिकार केवळ केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये, लोकसभेला आहे, संसदेला आहे. म्हणजे संविधानिक अधिकार जो आहे तो केंद्राला आहे. त्या अर्थानं फडणवीस सरकारनं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं हे मनमानी चालवलेली आहे. संविधानाची सुद्धा पायमल्ली केलेली आहे, मोडतोड सुरू आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो. दुसरी गोष्ट आम्ही इथे मान्य करतो की हा राजकीय स्टंट आहेच, परंतु हा खोलवर जाऊन मनुस्मृतीचं जे काही राजकीय पॉलिटिकल जे काही स्ट्रक्चर आहे आणि सामाजिक स्ट्रक्चर आहे ते कायम करणं आणि त्याला मजबूत करण्यासाठी हा एक चाल आहे. तिसरा मुद्दा, अनुसूचित जातीच्या अंतर्गत येणाऱ्या 59 कास्ट ज्या आहेत त्या कास्टमध्ये अंतर्गत द्वेष निर्माण व्हावा, मत्सर निर्माण व्हावा, भांडण लागावीत, हा तिसरा मुद्दा इथे जाहीरपणे आम्ही म्हणतो हा यासाठी महाराष्ट्र सरकारने करू घातलेला आहे. आणि आताच आमच्या महासचिवांनी जी भूमिका घेतलेली आहे की जर खरंच एखाद्या सरकारला कुणाचंही कुठल्याही प्रवर्गाचं कल्याण करायचं असेल तर संविधानामध्ये त्यासाठी संविधानिक मार्ग उपलब्ध आहेत. जर ते माहीत नसतील तर जरूर आम्हाला बोला, आम्ही त्यांना कान धरून शिकवायला आम्ही मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला तयार आहोत. हे आम्ही ते जाहीरपणे सांगतो. हे जेव्हा समाजविरोधी कार्य करतं, कृती करतं, तेव्हा ते गुपचूपपणे करतं. आताही बदर अहवाल नेमला गेला, बदर कमिशन नेमलं गेलं हे अनेकांना माहितीच नाही. आणि ते माहीत नसताना माहीत करून त्याचा अहवाल जाहीर करण्याच्या आधीच गव्हर्नमेंट सांगते की बदर समितीवर आपले आक्षेप नोंदवा किंवा म्हणणं मान्य करा, म्हणणं मांडा. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत, आणि म्हणून आम्हाला शेवटच्या टप्प्याला कळल्यानंतरच आम्ही रिॲक्शन देणार, म्हणजे एकूणच समाज आणि त्यांच्या संघटना देणार, रिॲक्शन देणार. हे पण तेवढं सत्य आहे. अधिक याच्यावर रामदास आठवलेंनी गेले 15 वर्षांपासून आपली भूमिका स्वतः स्पष्ट केली आहे आणि त्यांची भूमिका विचारायची त्यांना भेटलेलं अधिक बरं आहे. मी या स्टेजवरून त्यांच्याबद्दल बोलणं काही चुकीचं आहे, कारण आम्ही इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट या आमच्या पक्षाबद्दल भूमिका आणि एक आणखीन बहन जी के लिए खास बता रहा हूँ. बाबा साहब ने रिपब्लिकन को जो डिफाइन किया ऐसे है, जिस किसी व्यक्ति पे जब कोई अत्याचार होगा उसके लिए जो दौड़ के उसके खिलाफ खड़ा रहेगा, उसके साथ अन्याय के खिलाफ खड़ा रहेगा, उसको रिपब्लिकन कहते हैं. बाबा साहब ने एक डेफिनेशन दिया है, इतना ही याद रखा तो काफ़ी है. एक डेफिनेशन क्लियर है बाबा साहब ने दिया. तो हम किसी जाति विशेष की लड़ाई नहीं लड़ रहे. जो डिग्निटी ऑफ द लाइफ बाबा साहब ने संविधान में कहा, डिग्निटी, सम्मान की जिंदगी चाहिए, तो सम्मान की जिंदगी के लिए हर एक व्यक्ति की और इसीलिए राष्ट्र की, उसमें सबसे प्रताड़ित जो है वर्ग, जो महिला वर्ग है, महिला वर्ग के साथ हम हमेशा खड़े रहेंगे. उनके ऊपर जो अत्याचार होते हैं और जाति विशेष पे जो मनुस्मृति के तहत अत्याचार हो रहे हैं, इस देश का अगर कोई शत्रु है तो ना कि पाकिस्तान, ना कि बांग्लादेश, ना कि अमेरिका, वो तो बाद की बात है, बाहर की बात है. इस देश का सबसे बड़ा जो शत्रु है वो है मनुस्मृति. उसको बाबा साहब ने 25 दिसंबर 1927 को जला दिया. लेकिन फिर भी मनुस्मृति आज हर यहाँ के हिंदुत्ववादी के, ब्राह्मणवादी के मन में घर करके रही, अभी तक जीवित है. उसको जलाना, मनुवादी को नहीं, मनुवादी के अंदर जो मनुस्मृति है उसको जलाना, ये आम्बेडकरवादी का पक्ष का कार्य है. उसका एक कायम का एक एजेंडा है और उसके तहत हम लोग काम कर रहे हैं और काम करते रहेंगे. हम आप रिपब्लिकन पार्टी उसके लिए बाबा साहब ने निर्माण की थी, और जो 30 सितंबर 1956 को बाबा साहब जाने के पहले 2 महीने बाबा साहब ने स्थापित किया है, बाबा साहब दिल्ली के हाउस में. तो वो इसके लिए निर्माण हो गई है. बाबा साहब ने एक सवाल पूछा था, एक स्टेटमेंट है 1949 का 25 नवंबर का लास्ट जो भाषण था उसमें, कि आज हम एक नए वक्त में, वी आर एंटरिंग इन अ न्यू टाइम, न्यू सिचुएशन. पॉलिटिकली हम आज़ाद हो गए हैं, लेकिन सामाजिक और आर्थिक रूप से अभी आज़ाद नहीं हो गए. जितनी देर लगाएंगे हम लोग सामाजिक और आर्थिक समता के लिए, तब तक ये पॉलिटिकल समता या पॉलिटिकल फ्रीडम का कोई फ़ायदा नहीं है. तो उस स्टेटमेंट को सामने रखते हुए बाबा साहब ने ये भाषण 1949 में कहा कि अब हम सोचेंगे अपना काम खत्म हो गया, कि कॉन्स्टिट्यूशन इतना अच्छा दे दिया, अपना काम खत्म हो गया. बाबा साहब ने नहीं, नाउ द टाइम स्टार्ट्स ऑन द कंट्री वेयर वी हैव टू वर्क फॉर दैट, टू ब्रिंग द कॉन्स्टिट्यूशन एक्चुअली इम्प्लीमेंट दैट. तो बाबा साहब कहते कि 1949 को अब हमारा काम शुरू होता है. कॉन्स्टिट्यूशन दे दी, उससे काम खत्म नहीं, उल्टा हमारा काम शुरू हो गया. और उसको हम प्रमाण मान के इस देश की जो सारी असमता, विषमता है, जो स्पेशली मनुवाद से निर्माण हो गई है,
उसको खत्म किए बगैर अपना काम खत्म नहीं होता। इस देश में जब तक समता प्रस्तापित नहीं होती तब तक ये बाबा साहब का काम, बाबा साहब का पॉलिटिकल विंग जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का काम खत्म नहीं होता। और आपने, मेरे दोस्त ने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के रामदास जी का बयान पूछा था उसके ऊपर, तो मैं कहता हूं उनका रिपब्लिकन पार्टी का काम यही था, लेकिन कुछ नेता कहीं ना कहीं अटैच हो गए या फिर अटक गए हैं या फिर लटक गए हैं, उसके लिए हम कुछ नहीं कर सकते। लेकिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का जो बाबा साहब ने दिया हुआ काम, हम लोग 100% नहीं, उससे ज्यादा हम लोग उसको अटैच रहेंगे, उसके लिए काम करते रहेंगे। कि हमने जो संवैधानिक नीतिमत्ता की बात बाबा साहब ने की थी, इफ डेमोक्रेसी हैज टू ये इस्टेब्लिश होना चाहिए इधर, तो कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी वेरी मच इंपॉर्टेंट, ऐसा बाबा साहब ने कहा था। तो कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी, संवैधानिक नीतिमत्ता को ये लोग बहुत दूर दूर तक, बहुत दूर है और उससे गए गुजरे लोग हैं यहाँ, और इसीलिए कॉन्स्टिट्यूशन को मोड़ना तोड़ना इनका काम है। क्योंकि कॉन्स्टिट्यूशन मोरालिटी उनकी ये एप्सिन फाइल को जाने में, ये एप्सिन फाइल तो दूर की बात है, खरात को सब खरात के साथ सब है। हमारे उप मुख्यमंत्री, मुख्यमंत्री के साथ फोटो है, फडणवीस के साथ फोटो है खरात का। एप्सिन फाइल तो दूर की बात है, यहाँ महाराष्ट्र में कितना ऐसे खरात के जैसे बंधु बाबा है और उसको पूरा सपोर्ट करे। पॉलिटिकल सपोर्ट मिलने के बाद उसका देखो, कॉन्स्टिट्यूशन में अंधश्रद्धा को नष्ट करना और वैज्ञानिक जो टेम्परामेंट है उसको बढ़ाना, ये कॉन्स्टिट्यूशन गाइडलाइंस में है। तो उसके विपरीत काम कर रहे हैं, उसका मतलब ये है कि कॉन्स्टिट्यूशन को ये खत्म करना चाहते हैं, क्योंकि वो उनके दिल में और दिमाग में सिर्फ और सिर्फ मनुस्मृति काम कर रही है। और इसके लिए जो आपने सवाल पूछा कि साहब ने कहा कि बीजेपी हटाओ, सिर्फ बीजेपी नहीं, बीजेपी वाले जो भी है, ऐसी मानसिकता भी जो भी है, इनको हटाना चाहिए। ये हमारा एजेंडा रहेगा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का हमेशा के लिए। महिला आयोग आणि डिलिमिटेशन म्हणजे कोणतीही गोष्ट करताना महिला आरक्षणाचा प्रश्न उभारला गेला आणि त्याच्या आडून डिलिमिटेशन 543 850 जागा खासदारांच्या करायच्या होत्या। तुम्ही सगळं वाचलेलं आहे, लेटेस्ट आहे, 7 दिवसांचं सगळं एकूण डिस्कोर्स चालू आहे देशभर। तर त्याच्यात तुम्हाला असं जाणवत आहे की दाखवायचा त्यांचा चेहरा जो होता महिला आयोगाचा, महिला आरक्षण किंवा महिला फ्रीडम, तर ते काँग्रेसवर घसरलेलं आहे। बीजेपी शेवटी काँग्रेसवर घसरलेला आहे आणि बीजेपीच्या बद्दल इथे काही बोलण्याची गरज नाही, कारण बीजेपी हा खोटारडा पक्ष आहे। जीबीच्या टॉपमोस्ट लेवलच्या नेत्यापासून ते सर्वात खालच्या पातळीच्या लोकांपर्यंत, सर्वात शेवटच्या पातळीच्या संघटन म्हणून जे काम करत आहेत ते खोटं, त्यांना खोटं पुरवलं जातं आणि या खोट्याचाच सगळा बोलबाला आहे। त्याच्यामुळे आपल्याला काम करताना, स्पेशली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला काम करताना, या खोट्याचा पर्दाफाश पहिला करावा लागतो आणि त्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो। पहिली गोष्ट म्हणजे महिला आयोगाबद्दल अनेक वर्षांपासून सुरू आहे। महिला 2023ला संसदेमध्ये काँग्रेसने आणि सगळ्या विरोधी पार्टीने त्याला भाजपच्या ठरावाला मंजुरी दिली होती। 100% लोकांनी संसदेतले त्याला मंजूर केलेला आहे। आमचा प्रश्न असा आहे, 2023ला जर तो पास होतो, मग त्याच्यावर नोटिफिकेशन का निघत नाही, ॲक्च्युली कायदा का बनत नाही? लक्षात आलं, हा ज्यात फरक आहे। संसदेमध्ये एखादा ठराव पास होणं आणि तो कायद्याच्या स्वरूपात येणं, हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत। तो उसका कानून होने की जो प्रोसेस थी वो बीजेपी ने क्यों रोक दी, ये हमारा बीजेपी को सवाल है। इसमें जो उसकी बदमाशी है वो साफ नजर आती है। उसको ये सवाल जो है, हा प्रश्न त्यांना रेंगाळत ठेवायचा होता, महिलांच्या बुरख्या आड त्यांना आपला मनोवाद पसरवायचा होता। आणि म्हणून डिलिमिटेशन म्हणजे साऊथ इंडियामध्ये कमीत कमी जागा संसदेमध्ये जातील, खासदार जातील, नॉर्थ इंडियामधले जास्त जातील आणि कायमची मेजॉरिटी ऑफ दी हाऊस जी असते ती कायम बीजेपीच्या मनोवाद्यांच्या हातात राहील, अशा प्रकारचं ते षडयंत्र होतं। त्या षडयंत्राला अख्ख्या सगळ्या संसदेमधल्या सगळ्या विरोधी पार्टीने प्रथमच इतक्या एकोप्याने काम केलं आणि तो जो डिलिमिटेशनचा प्रश्न होता, तो ठराव होता, तो पार त्याची वासलात लावली। याबद्दल मी सगळ्या विरोधी पार्टींचं अभिनंदन करतो। आम्ही त्यांच्या सोबत आहोत कायमचे। मला वाटतं हा प्रश्न खऱ्या अर्थानं जर बीजेपीला सोडवायचा असेल तर खरोखरच प्रामाणिकपणे त्यांनी सगळ्यांशी चर्चा करावी, सगळ्या पॉलिटिकल पार्टीशी चर्चा करावी, संसदेमध्ये तशा प्रकारचं सेशन घ्यावं। आम्ही आत नसलो तर आम्ही बाहेरून त्यांच्याबद्दल आम्ही आमची भूमिका मांडू, पॉझिटिव्हली मांडू, हा आमचा शब्द आहे। खरं म्हणजे तिसरी गोष्ट इथे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी एक मनमानीच्या पलीकडे जाणारी एक जाहीर घोषणा केलेली आहे। माझ्या स्तराच्या व्यक्तीनं माझ्याबरोबर चर्चा करावी। पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या राज्याला एकच मुख्यमंत्री असतो, त्यामुळे राजकीयदृष्ट्या
एकही त्या स्तराचा कोणी असू शकत नाही एका राज्यामध्ये संविधानिक रूपामध्ये. पण स्तर जर पाहायचा असेल तर आम्ही असं म्हणतो की या देशामध्ये फडणवीस सरकारने या राज्यामध्ये विशेषतः, अर्थात देशामध्ये तर आहेच केंद्र सरकारने, पण या राज्यामध्ये जी केविलवाणी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे विविध स्तरावर, या देशातल्या दलित पीडित शोषित वर्गावर आज अत्याचार वाढलेले आहे. दलित पीडित शोषित वर्गाच्या स्त्रियांवर बलात्कार वाढलेले आहे. सामान्य जनरल पब्लिकच्या एक स्त्री म्हणून एखाद्या 2 ते 3 वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार होतो. हे राज्य सरकारच्या एकूण मूल्य ढासळल्यामुळे सामान्य माणसाची हिंमत होते, कारण राज्य सरकारची मूल्याची पत घसरलेली आहे. म्हणजेच फडणवीस आणि त्यांच्या सरकारची पत स्तर इतका घसरलेला आहे की आम्ही असमर्थ आहोत त्यांच्या स्तरावर जायला. इतक्या खालच्या पातळीवर आम्ही जाऊ शकत नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे. त्यांनी आमच्या स्तरावर कधी करण्याचा येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतो, आमचं हे स्पष्ट मत आहे. फडणवीस सरकारने आपलं सगळं काही पद सरकार म्हणून घालवलेली आहे. या देशामध्ये, या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय ढासळलेली आहे. कालची जर बातमी वाचली असेल पुण्याची, तर विठाबाई मांग नारायणगावकर हिच्या तमाशाच्या गाडीवर प्रचंड हल्ला केलेला आहे सनातनी लोकांनी, तथाकथित उच्च जातीच्या लोकांनी, आणि उच्चारच असं केलं की मांगट्यांचा तमाशा आहे, मारा झोडा. मित्रो, ही मानसिकता काल आजपर्यंत तशीच आहे आणि याला बढावा मात्र या फडणवीस सरकारमध्ये, या भाजपच्या सरकारमध्ये याला बढावा मिळत आहे, याला जास्त सपोर्ट मिळत आहे. याचा आम्ही जाहीर निषेधच करत नाही, पण याच्यानंतर या पुढे आम्ही याच्याविरुद्ध जाहीर निदर्शनं करू, प्रचंड आंदोलन राज्यभर उभं राहील, ही पण आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे त्या फडणवीसनी जी काही जाहीर भूमिका घेतली माझ्या स्तराच्या, तर आम्ही तरी असमर्थ आहोत त्याच्या स्तराला, त्यांच्या खालच्या स्तराला जायला आम्ही असमर्थ आहोत, हे आम्ही इथे जाहीरपणे नमूद करतो. जो कोणी त्यांच्या स्तराचा खाली गेलेला असेल त्याने त्यांच्याशी जाऊन जाहीर चर्चा करावी. अन्यथा आमच्या स्तरावर येऊन चर्चा करायची असेल तर पहिले संविधानिक मूल्यांना डोक्यात घ्या आणि मग आमच्याशी बोला. अन्यथा तुमच्याशी संघर्ष कायम राहील, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. मला वाटतं इथे अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.